तर पुढे लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे। या पावसानं निसर्गही बहरलाय। पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे धबधबे प्रवाहित झालेत, तर हिरवगार डोंगर पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरतायत। ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यांच्या खाली पर्यटक मनमुरादपणे भिजण्याचा आनंद घेत आहेत। राज्यभरातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेले आहेत। थेट याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी। आपण पाहूया। निसर्गाने भरभरून जे आहे निसर्ग सौंदर्य दिलेलं आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य दिल्यामुळे पर्यटन नगरी म्हणून लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहे ते आपल्याला येताना बघत मिळत आहे। काल आणि आज असं दोनच दिवस जो आहे तो मोठ्या प्रमाणात जो पाऊस इथं पडला आणि त्याच्यामुळे सर्व धबधबे जे आहे ते प्रभावित झाले आहे। आणि त्याच्यासाठी इथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे पर्यटक आलेले आहे की जे मनमुराद आनंद जो आहे वर्षाविहाराचा ते करताना आपल्याला दिसत आहे। आपण बघायचं लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत सर्वच जे पर्यटक आहे ते इथं मनमुराद जो आनंद घेताना आपल्याला दिसत आहे। इथं पावसाचा एक वेगळाच आनंद बघायला मिळत आहे। इथे जे आहे ते हा डोंगरामधून येणारा हा जो निसर्गाचा सौंदर्य जो आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे। इथे हे डोंगरावर येणारं जे पाऊस पाणी आहे ते आपल्या डोक्यावरती पडायला पाहिजे। पहिल्या पावसात आपण भिजायला पाहिजे असं इथल्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे। आणि त्याच्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे आहे पर्यटक इथे येऊन या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला दिसत आहे। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ।